आता बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरातच्या नव्या कारनाम्यांची। भोंदूगिरी करत स्त्रियांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचे एक एक कारनामे आता जगासमोर येत आहेत। स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढावं यासाठी ज्या वावी गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातनं केल्याचं आता उघड झालंय। एबीपी माझाचे प्रतिनिधी खरातच्या वावी गावात पोहोचलेत, तिथलं धक्कादायक वास्तव जाणून घेतलंय। वावी गावात पुरातन यादवकालीन शिवमंदिर आहे। हे मंदिरच पाडून टाकण्याचा सल्ला भोंदू खरातनं ग्रामस्थांना दिला। एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही तर त्याने मंदिरात नकारात्मक ऊर्जा असल्याची बतावणीही केली आहे। हे सांगताना त्यानं शिवलिंगाकडे पाय करत ग्रामस्थांच्या भावनाही दुखावल्यात। गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी तो एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूकही करत होता। त्याचे सगळे प्रकार सुरू असताना मिरगावातल्या शिवनिका मंदिराकडे लोकांचा ओढा वळावा यासाठी मात्र गावातल्या तरुणांच्या लक्षात त्याची भोंदूगिरी आली। त्यांनी मंदिर पाडण्याचा खरातचा सल्ला धुडकावून लावला। माझाकडे या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। वावी गावातील हे पुरातन असं शिवमंदिर या सगळ्या परिसरातील लोकांच्या श्रद्धेचं स्थान। या ठिकाणी या ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी अशोक खरातला आमंत्रित केलं। निमित्त होतं या मंदिराचा जीर्णोद्धार। मात्र अशोक खरातनी वेगळंच काही इथल्या लोकांना सांगितलं। काय सांगितलं या इथल्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊयात। सुरुवात करूयात इथले जे पुजारी आहेत। काका काय म्हणाला अशोक खरात इथे आला त्यावेळी? अशोक खरात ह्या वावी गावात आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला, पण दर्शन न घेताना त्याने देवाकडे पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका। बर, ठेवू नका म्हटलं? अजिबात नाही, पाडून टाका म्हणे आणि देव सुद्धा ठेवू नका। हे लोक आमचे साक्षीदार आहे, हे लोक आमच्या समोर आहे। हे तो का म्हणाला असं? त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे। तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्या बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरताय काय ते काही कळालं नाही, पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं। अच्छा, म्हणजे तो फेक सॉफ्टवेअर वापरत होता। काय करत होता नक्की? असं एखादी वस्तू दाखवायची किंवा हा दगड दाखवायचा, हा दगड कधीचा आहे, तर मग ते त्याच्यावर काहीतरी ते सांगितलं जायचं की हे अशा पद्धतीचे इतक्या वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। मग कालखंड सांगितला जायचा। समजा हा खांब आहे, किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे ते, हे तो सॉफ्टवेअर सांगायचा। बरं, आणि त्याच्यातून तो काय म्हणायचा की मग याच्यात त्यांनी इथली एनर्जी किती आहे ते चेक केली। त्यांनी माप वगैरे घेतले मंदिराची, ते बोलले की हे मंदिर चुकीचं आहे। पण आता हे पुरातन मंदिर असल्यामुळे, लोकांची श्रद्धा असल्यामुळे ते पाडणं वगैरे तर शक्यच नाही, पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे हे मंदिर। आणि मग त्यांनी चौकशी म्हणजे सांगितलं की हे मंदिर तुम्ही दर्शन घेऊ नका, हे पूर्ण पाडून टाका, मंदिर नवीन बांधा। पण मग नंतर मग काही पोरांनी आमच्याकडच्या दाखवलं की हे सॉफ्टवेअर असं चालतं, याच्यात काही नसतं म्हणजे। हे ऍप होतं, ऍप वरती ऍज इट इज ऍप असं मुलांनी बनवलं पण एक आमच्या, आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं आहे, त्याला तो जग्गो म्हणायचा। काय म्हणायचं? जग्गो अलेक्सा काय असतं ना, अलेक्सा जी बोलते सारखं तसं ते बोलणार म्हणायचं। मग ते कमांड जसं देईल तसं ते ऍप सांगायचं। ऍप सांगायचं मग याच्यामध्ये 50% कमी एनर्जी किंवा वगैरे जे काही, बरोबर असं ते सांगायचं। असं सांगायचं, लोकांना तो दिशाभूल करायचा तो। टाकला तर आम्ही एवढे पुजारी असून तो आम्हाला म्हणतो 1000 वर्षाची वास्तू ही 12व्या शतकातली, प्रभू रामचंद्रांचं इथून गमन झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये जर हा माणूस जर आमच्या देवाला पाय करून सांगतोय की ह्याच्यात एनर्जी नाही राहिली, ऊर्जा नाही राहिली, मग हा देवच ठेवू नका इथं। अहो आमची आत्तापर्यंतची भक्तीचं काय आहे? हां, मग त्याला प्रश्न विचारायला आमची हिंमत नाही, कारण मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडे अनेक मोठमोठ्याले लोक येणार जाणार, आणि त्यांच्या देखत आम्हाला बोलता येत नाही। तर आमचा पारा 110 वर गेला होता महाराज, आमच्या देवाला नाव ठेवल्यामुळे। परंतु बोलता येत नाही मोठ्या माणसांसमोर। अशा परिस्थितीत तो इथं येऊन गेला आणि आमच्या देवाला नाव ठेवून गेला। ह्याच्यातच अहो आमच्या देवाचे काय आहे, आता हे काशी विश्वेश्वराचं स्थान आहे महाराज। हे किती विकृती आहे पहा, की स्वतः त्यांनी जे मिरगावमध्ये मंदिर बांधलं त्या मंदिराकडे लोकांनी यावं, त्या मंदिराकडे लोकांचा ओघ वाढावा यासाठी इथलं जे पुरातन मंदिर आहे त्याला नावं ठेवण्याचा त्याचा हा प्रकार होता। बरोबर।
बरोबर आहे. लोकांच्या लक्षात आलं हे. लगेच लक्षात आलं लोकांच्या, तत्काल. अशोक खरातचं संपूर्ण आयुष्य कसं रसातळाला गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. इथल्या लोकांच्या मते हा या त्यांच्या देवाचा फटका आहे. देवाची काठी चालते, आवाज मात्र येत नाही. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.